नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीवांतील पोषण. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याला. न्यूट्रिशन, पोषण म्हणजे काय? सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuff. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन म्हणजेच डायजेशन आणि सात्मीकरण म्हणजेच ॲसिमिलेशन होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ. अन्न आपल्याला विविध प्रकाराचे अन्नघटक पुरवते. हे अन्नघटक म्हणजेच पोषक द्रव्य होय. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, नेमली मॅक्रो न्यूट्रिएंट्स अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स. पोषक द्रव्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते. बृहत पोषक द्रव्ये म्हणजेच मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर मॅक्रो न्यूट्रिएंट्स. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यांना आपण बृहत पोषक द्रव्ये असे म्हणतो. मिनरल्स अँड विटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रियंट्स. तर खनिजे, क्षार व जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते. यांना आपण मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच सूक्ष्म पोषक द्रव्ये असे म्हणतो. The process of taking in and using food which take place in living organisms is called nutrition. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. What is the need for nutrition? पोषणाची गरज काय? फर्स्ट वन, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. शरीराची वाढ व विकास करण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते. टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यूज. पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्ती करणे. टू फाईट डिसीजेस. शरीराला रोगांपासून वाचवणे. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. पोषणाचे आपल्याला दोन मुख्य प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिलं स्वयंपोषण आणि दुसरं येतं परपोषण. व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन? Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात. What is meant by heterotrophic nutrition? Some organisms depend on other organisms, plants or animals for their food. This is called heterotrophic nutrition. काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात. चला तर मग बघूया न्यूट्रिशन इन प्लांट्स, वनस्पतींमधील पोषण. फर्स्ट टॉपिक इज ऑटोट्रॉपिक प्लांट्स, स्वयंपोषी वनस्पती. प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्स using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करून हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असे म्हणतात. When plants absorb carbon dioxide from the air and water from the soil, the sunlight and the chlorophyll convert the carbon dioxide and water into food, that is glucose, and also produce oxygen. Oxygen is given out in this process. जेव्हा वनस्पती हवेमध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड वायू आणि जमिनीतील पाणी शोषून घेतात, वनस्पतीमध्ये असलेली हरितद्रव्ये, प्रकाश ऊर्जा या दोघांच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे अन्न म्हणजेच ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन त्याचबरोबर ऑक्सिजन सुद्धा तयार केला जातो. याच प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड.
वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. वॉटर, मिनरल अँड साल्ट आर ॲब्झॉर्ब बाय द रूट्स फ्रॉम द सॉइल. मूळ हे पाणी, खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्ज. तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवते. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा थ्रू विच दे टेक इन CO2 फ्रॉम द एअर, दॅट इज कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे असे म्हणतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्झॉर्ब सनलाइट, कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. पानांमधील हरित लवकात म्हणजेच क्लोरोप्लास्टमध्ये हरितद्रव्य असते. ते सूर्यप्रकाश शोषून त्यावर अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. बिसाइड लीव्स, photosynthesis take place in some other plants like green stem too, as they contain chlorophyll. पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते, कारण त्यात हरितद्रव्य असते. व्हॉट इज द ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट? वनस्पतींमधील वहन व्यवस्था म्हणजे काय ते बघूया. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ अ प्लांट कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड द फ्लोएम. वनस्पतींमध्ये जलवाहिन्या म्हणजे झायलम व रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था आहेत. द झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवले जातात. द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड दॅट इज ग्लुकोज etc फ्रॉम द लीव्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट व्हेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड ऑर स्टोअर्ड. तर प्रकाश संश्लेषणातून पानांमध्ये तयार झालेले अन्न, शर्करा व अन्न घटक रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. दो द प्लांट हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्स्क्रिटरी सिस्टीम. अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतींमध्ये असली तरी वनस्पतींमध्ये स्वतंत्र पचन संस्था किंवा उत्सर्जन संस्था नसते. प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यापासून तयार होतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन पासून बनतात. हाऊ डू द प्लांट ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात? एअर कंटेन गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन वायू स्वरूपात असतो. हाऊएव्हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. इट नीड्स टू बी फिक्स्ड, दॅट इज कन्व्हर्टेड इंटू कंपाऊंड्स. परंतु हा वायू स्वरूपातील नायट्रोजन वनस्पती शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजेच संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑक्युअर्स बाय द बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा दोन पद्धतींनी होते. द फर्स्ट मेथड इज बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. पहिली पद्धत आहे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण. टू डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. या पद्धतीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रूट नोड्युल्स ऑफ द लेगुमिनस प्लांट contain rhizobium microorganism. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into its nitrate, a compound. Rhizobium हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. Microorganisms like azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. मातीमधील ॲझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. द नेक्स्ट मेथड इज ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. पुढची पद्धत आहे नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. लाइटनिंग, थंडरबोल्ट्स ऑक्युअर्स इन द रेनी सीझन. दिस कॉज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड, दॅट इज NO, which is again oxidized to form nitrogen dioxide, that is NO2. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid, that is HNO3.
which get added to the soil along with the rainwater. Plants use this nitrogen for their growth. पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. द नेक्स्ट टाइप ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. In some cases, two or more than two different types of plants live together to fulfill the need of nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called symbiotic nutrition. दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण म्हणतात. Some fungi grow around the roots of some other plants. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plant. काही झाडांच्या मुळांजवळ बुरशी वाढते. झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते. या बदल्यात बुरशी झाडांच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. Some fungi and algae live together. The fungi provides water, minerals as well as shelter to algae. In return, the algae provide food to the fungi. Lichen is an example of symbiosis between algae and fungi. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. या प्रकारातून तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजेच दगडफूल, दॅट इज लिचेन होय. द नेक्स्ट टॉपिक इज हेटरोट्रॉपिक प्लांट्स. पुढचा मुद्दा आहे परपोषी वनस्पती. Heterotrophic plants do not contain chlorophyll. The plants that grow on the body of other plants to obtain food are called a parasitic plants. For example, Loranthus, Cuscuta, etc. परपोषी वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसते. ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी म्हणजेच पॅरासायटिक वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ बांडगुळ आणि अमरवेल इत्यादी. Due to the absence of chlorophyll, the Cuscuta is completely dependent on the host plant. Hence, it is said to be completely parasitic plant. हरितद्रव्य नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतींवरच अवलंबून असते. म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात. You must have also noticed Loranthus that grows on the tree. The next topic is insectivorous plants. We have seen how some plants feed upon insects to obtain nutrients. These insectivorous plants generally grow in the soil or water deficient in nitrogen compound. The plant body of Drosera burmani has flower-like appearance. It grows close to the ground. Its leaves are attractively pink or red in color with hairs at the margin. Droplets of sticky substance found at the tips of the hair attract insects. The scientist Johannes Burman identified this plant in Sri Lanka in 1737. Hence, the plant is named after him. काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. ड्रोसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. ती जमिनीलगत वाढते. तिची पाने आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केस तंतू असून त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीचे नाव बर्मानी असे आहे. नेक्स्ट टॉपिक इज सॅप्रोफायटिक प्लांट. मृतोपजीवी वनस्पती. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. फंगी सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाईम ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट अँड ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स दे कंटेन. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्झॉर्ब टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. या मृत अवशेषांवर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बन पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्ये मिळवतात.
ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फूड गेट स्पॉइल ड्यू टू द सम फंगी. सम फंगी कॉज डिसीजेस ऑर इलनेस व्हाईल सम फंगी हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. काही बुरशींमुळे अन्न दूषित होते, तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात, तर काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. Yeast and some mushrooms are useful. Yeast is used in fermentation process and for making breads. Mushrooms are a rich source of iron and vitamins. Yeast व काही भूछत्रे उपयोगी आहेत. Yeast हे किण्व ब्रेड तयार करणे आणि आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जाते. भूछत्रांमध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असतात. The next topic is role of nutrition and effects of their deficiency on plant. वनस्पतींमधील पोषक द्रव्यांची कार्ये व अभावाचे परिणाम. द फंक्शन ऑफ नायट्रोजन इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. नायट्रोजनची कार्ये प्रथिने, हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचा एक घटक आहे. इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी, रिटार्टेड स्टंटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज. या नायट्रोजनच्या अभावामुळे वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे हे परिणाम आपल्याला वनस्पतीवर होताना पाहायला मिळतात. Second one is phosphorus. The function of phosphorus is conversion of light energy into chemical energy. प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. Effects of deficiency, early leaf fall, late flowering, slow growth of roots. अकाली पाने गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे. The third one is potassium. The function of potassium in plants is necessary for metabolic activities. चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक. Effects of deficiency are weak stem, wilting of leaves, failure to produce carbohydrates. पोटॅशियमच्या अभावामुळे खोड बारीक होणे, पाने कोमजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे अशा प्रकारचे परिणाम वनस्पतींवर होताना पाहायला मिळतात. नेक्स्ट वन, मॅग्नेशियम. फंक्शन ऑफ मॅग्नेशियम, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्य निर्माण करणे. इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी आर स्लो रिटार्टेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज. मॅग्नेशियमच्या अभावामुळे संथ वाढ होणे, पाणी पिवळी होणे हे परिणाम वनस्पतीवर होताना पाहायला मिळतात. द नेक्स्ट वन इज आयर्न. फंक्शन ऑफ आयर्न इज प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्य निर्माण करणे. इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी इज येलोइंग ऑफ लीव्ज. लोहाच्या अभावामुळे पाने पिवळी पडतात. द नेक्स्ट वन इज मॅग्नीज. फंक्शन ऑफ मॅग्नीज इन प्लांट्स इज प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे. इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी, रिटार्टेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्ज. मॅग्नीजच्या अभावामुळे वाढ खुंटणे, पानांवर डाग पडणे अशा प्रकारचे परिणाम वनस्पतींवर होताना पाहायला मिळतात. द नेक्स्ट वन इज झिंक. फंक्शन ऑफ झिंक इन प्लांट्स इज प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिजिएट्स, संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे. इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी आर रिटार्टेड ग्रोथ अँड येलोइंग ऑफ लीव्ज. झिंकच्या अभावामुळे वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे अशा प्रकारचे परिणाम आपल्याला वनस्पतींवर होताना पाहायला मिळतात. द नेक्स्ट टॉपिक इज न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, प्राण्यांतील पोषण. दिस कन्सेप्ट रेफर्स टू द बॉडीज नीड फॉर न्यूट्रिशन, मोड ऑफ इंजेस्टिंग फूड अँड इट्स यूज इन द बॉडी. प्राण्यांतील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वांची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी are obtained from food. They are supplied to the various parts of the body through blood. The food that we consume does not mix with blood as it is. It needs to convert in soluble forms that can be easily mixed in the blood. Nutrition in animals involves various steps for injection to egestion. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळत नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. स्टेप्स इन न्यूट्रिशन. पोषणाचे टप्पे. इंजेशन, फूड इज टेकन इन टू बॉडी. अन्नग्रहण, अन्न शरीरात घेणे. डायजेशन, कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू सिंपल सोल्युबल फॉर्म्स. पचन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड इंटू द ब्लड. शोषण, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे. ॲसिमिलेशन,
utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. इजेशन, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. उत्सर्जन, पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. द नेक्स्ट टॉपिक इज टाइप ऑफ न्यूट्रिशन. फर्स्ट वन इज होलोझोइक न्यूट्रिशन, समभक्षी पोषण. अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड अँड माउथ. अमिबामध्ये हात तोंड असे भाग नसतात. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. हा एकपेशीय प्राणी आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. तो शरीराच्या म्हणजे पेशींच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड्स टू टेक इट इनटू द सेल. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. अन्न कणाला सर्व बाजूंनी वेढून तो कण आपल्या पेशींमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्न कणांवर विविध विकारांची क्रिया घडून त्याचे पचन होते. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज अमिबा moves further with the help of pseudopodia. न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपादाच्या सहाय्याने अमिबा पुढे सरकतो. इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा, युग्लेना, पॅरामोशियम etc. ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑक्युअर्स विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. अमिबा, युग्लिना, पॅरामोशियम यांसारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीत होत असतात. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट फॉर इंजेक्शन ऑफ फूड. कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरिता मुखावयव असतात. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट्स. उदाहरणार्थ, झुरळ व नाकतोड्यासारखे कुरतडे कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावयव महत्त्वाचे असतात. बटरफ्लाईज सक द फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबोस्किस. फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्नग्रहण करते. मॉस्किटोज अँड बेडबग यूज अ निडल लाईक माउथ पार्ट टू पर्स अँड a tube-like mouth part to suck blood or other fluids. डास व ढेकूण हे चूषक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता वापरून नळीसारखा मुखावयवांनी रक्त अथवा रस ग्रहण करतात. लुक ॲट द पिक्चर बिलो. हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. खालील चित्र बघा. खालील सजीवांचे वर्गीकरण अन्न प्रकारानुसार कोणत्या प्रकारात होईल. अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड, ॲनिमल कॅन बी क्लासिफाईड ॲज हर्बिओर्स, कार्निव्होर्स, ओमनिव्होर्स, स्कार्वेंजर अँड डिकम्पोजर्स. अन्न प्रकारांनुसार प्राण्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकर्मी, विघटक. द फर्स्ट वन इज हर्बिओर्स. Herbivores use plant directly as their food. Examples are grazing animals, granivores that is seed eaters, frugivores that is fruit eaters, etc. शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात, जसे गवत खाणारे, बिया खाणारे, फळे खाणारे. सेकंड वन इज कार्निव्होर्स. Animals that depend on other animal for their food are called carnivores. Carnivores are indirectly dependent on plants for the food. Examples are animals that feed on herbivores that is predators, animals that feed on insect that is insectivores. मांसाहारी प्राणी. काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. मांसाहारी प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात, जसे शाकाहारी प्राण्यांना खाणारे कीटक खाणारे. थर्ड वन इज ओमनिव्होर्स. मिश्राहारी प्राणी. Animals that obtain their food from both plants and animals are called omnivores. Examples are monkey, chimpanzee, human, etc. काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी असे दोन्हींवर अवलंबून असतात, जसे वानर, चिंपांझी आणि मानव. Some of the organisms around us perform the function of cleaning and conserving the environment by the very act of feeding themselves. They are called scavenger or decomposers. आपल्या सभोवताली आढळणारे काही सजीव हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबर पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचे कार्यही करत असतात. त्यानुसार त्यांना स्वच्छताकर्मी व विघटक असेही ओळखले जाते. फोर्थ वन इज स्कार्वेंजर. स्कार्वेंजर ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ एनिमल्स, फॉर एक्झाम्पल व्हल्चर, क्राऊ, हायना, etc. स्वच्छताकर्मी हे मृत प्राण्यांच्या शरीरांपासून अन्न मिळवून जगतात, जसे तरस, गिधाडे, कावडे. Fifth one is decomposers. Decomposers are
some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organism or other materials. विघटक. विघटक म्हणजे काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीवांचे पोषण होते. The next topic is saprozoic nutrition. Some insects, unicellular animals, etc. obtain the nutrient by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. This is saprozoic nutrition. Example, houseflies and spider etc. मृतोपजीवी पोषण. काही कीटक एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. यालाच मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. जसे कोळी, मुंग्या, घरमाशा. द नेक्स्ट टॉपिक इज पॅरासाइटिक न्यूट्रिशन. परजीवी पोषण. सम एनिमल्स डिपेंड अपॉन अदर एनिमल्स फॉर फूड. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम एनिमल्स ऑन whom they are dependent. This is called parasitic nutrition. काही प्राणी हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. याला प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. Some animals live on the body surface of other animal and obtain their food by sucking their blood. This is called ectoparasitic nutrition. And such animals are called ectoparasites. For example, louse, bedbug, tick, etc. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण म्हणजेच एक्टोपॅरासाइटिक न्यूट्रिशन असे म्हणतात. जसे उवा, लिखा, गोचिड, ढेकूण या प्राण्यांना बाह्य परजीवी प्राणी असे म्हणतात. Animals like tapeworm, roundworm live inside the body of other animals and obtain their food. This is endoparasitic nutrition and these animals are known as endoparasites. पट्टकृमी, कोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतःपरजीवी पोषण म्हणजेच एंडोपॅरासाइटिक न्यूट्रिशन असे म्हणतात. हे प्राणी अंतःपरजीवी प्राणी म्हणून ओळखले जातात.